एका बाजूला प्रवीण, एका बाजूला प्रदीप. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि षटक क्रमांक 1 साठी आकाश सामंतराय पहिल्या षटकामध्ये येत आहेत. मॅचला प्रारंभ पंचांचा येतोय सिग्नल. सामना 4 षटकांचा आहे. मॅचला सुरुवात स्ट्रायकर एंडला बॅटिंग मध्ये फलंदाज प्रवीण तयार. पहिला बॉल एनबी चॅम्पियन्स ट्रॉफी, पहिलाच बॉल कव्हर्सला खेळलाय, परंतु पहिल्याच बॉलच्या पाठीमागे धाव मिळत नाहीये. डॉट आलाय. सुरुवात एका बाजूला टीम बोर्ने आणि पिसानी या टीमने डॉट बॉलने केलेली आहे. एका बाजूला ही आक्रमक जोडी मैदानाच्या आतमध्ये जिंती आणि डीके स्पोर्ट्स या टीमची. एका बाजूला प्रवीण, एका बाजूला प्रदीप, परंतु एका बाजूला बोर्ने गावचे भेदक गोलंदाज आकाश सामंतराय. बॉल क्रमांक 2 राईट आर्म वर द विकेट. हो हो, भन्नाट वेग, यष्ट्यांचा वेध, फलंदाज क्लीन बोल्ड. काय बॉल टाकलाय आकाश सामंतराय यांनी. खेळपट्टीपासून यष्टीला वेगळं करून टाकलंय आणि भन्नाट वेग घेतो यष्ट्यांचा वेध. फलंदाज श्रीफळाची कमालीचा बॉल हाताळला आकाश सामंतराय. बोर्ने गावचा भेदक गोलंदाज खेळपट्टीपासून यष्टी वेगळी करून टाकतोय. काय वेग आहे या खेळाडूकडे आणि त्या वेगावरती स्वार होत पहिल्या फलंदाजाला त्रिफळाचित केलंय. काय बॉल टाकलाय, खेळपट्टीपासून यष्टीला वेगळं करून टाकलंय. डावी यष्टी वाकवली. धक्का क्रमांक पहिला लागलाय टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमला. आज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना प्रवीण नावाप्रमाणे खेळ करू शकले नाही. प्रतिभा त्यांच्याकडे होती. निश्चित पहिला बॉल चांगला खेळला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी बाबूराव पाटील एक आक्रमक फलंदाज म्हणून बाबूराव पाटील यांची पाटण तालुक्यामध्ये ख्याती आहे. मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वरती येत आहेत आणि बाबूराव यांना तो खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे त्यांची नावलौकिकता आहे त्या नावाला साजेसा खेळ आज मैदानाच्या आतमध्ये 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत आज करावा लागेल. कारण बॉल क्रमांक 2 वरती संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. आकाश सामंतराय यांची धारदार गोलंदाजी आहे, परंतु एका बाजूला बाबूराव पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. हा बॉल सोडून दिलाय. पंचांनी सांगितलं की हा वाईड आहे आणि त्याच्यावरती +1 अशा 2 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपण ऍड करूया. आतापर्यंत आकाश सामंतराय यांनी 2 बॉल चांगले टाकले होते, परंतु हा जो बॉल आहे तो दिशाहीन आहे आणि तो त्यांना पुन्हा टाकावा लागतोय. आकाश सामंतराय पुन्हा तयार. राईट आर्म वर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल. खेळाडू आहेत संरक्षणासाठी 2 येत आहेत. बॉल अडवतील टाकतील तोपर्यंत बाबूराव पाटील यांनी 2 धावा धावून काढलेल्या आहेत. सोबतीला मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आहेत. धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचलेली आहे. 4 धावा धावफलकावरती. प्रथम बॅटिंग करताना टीम जिंती आणि डीके स्पोर्ट्स या टीमने आतापर्यंत धावा बनवलेल्या आहेत. सध्याच्या घडीला बाबूराव पाटील मैदानाच्या आतमध्ये डाव सावरण्याचा प्रयत्न करतायत. आकुट टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. हळवार पद्धतीने खेळलेला फटका. खेळाडू आहेत, थोडीशी गडबड झाली बॉल अडवताना. बॉलची फेकी केली जाईल तोपर्यंत बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. एनबी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला चौकार आलाय बाबूराव पाटील यांच्या बॅटमधून. बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. हा पहिला चौकार आहे एनबी चॅम्पियन्स ट्रॉफी. बाबूराव पाटील यांच्या बॅटमधून चौकार आला. अगदी हळवार पद्धतीने हा फटका खेळला होता. बॅटला अगदी सहजरित्या घेऊन गेले होते, परंतु बॉलने गॅप शोधला आणि बॉलने सीमारेषा ओलांडली 4 धावांसाठी. बाबूराव पाटील यांचा आता आत्मविश्वास वाढला असेल, कारण संघाला धावा मिळत नव्हत्या. आता धावा यायला सुरुवात झाली आहे. आकाश सामंतराय पुन्हा तयार. षटकामध्ये आतापर्यंत बॉलची आपण चर्चा केली ना, तर तब्बल आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष. पॉवर प्लेचं हे षटक. हो, टप्पा पडल्यानंतर पंचांकडे अपील केली. अंगाला भेदणारा बॉल. ताकासूर लावू दिला नाही. बाबूराव पाटील यांचे डावपेच आता उधळून लावले गोलंदाजी करताना आकाश सामंतराय यांनी. आणि आकाश सामंतराय यांचा जो वेग आहे ना, तोच कुठेतरी फलंदाजांना प्रभावित करतोय. हा बॉल इथे डॉट आलाय, परंतु एका बाजूला बाबूराव पाटील यांनी काही फटके चांगले खेळलेले आहेत. बॅटिंग करताना बाबूराव पाटील 6 वरती बॅटिंग करतायत. अजूनही षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. षटकातला शेवटचा बॉल. ताकदीचा वापर केला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 30 यार्ड वर्तुळामध्ये बॉल अडवलाय. शेवटच्या बॉलवरती बाबूराव पाटील आणि टीम जिंती डीके स्पोर्ट्सला मिळेल सिंगल धाव. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे.
प्रथम बॅटिंग करताना टीम जिंती डीके स्पोर्ट्सच्या टीमने बनवलेले आहेत धावा 9, 1 गडी बाद. 9 वरती एक अशी सध्याची स्थिती आहे बॅटिंग करताना टीम जिंती डीके स्पोर्ट्सच्या टीमची. आणि डीके स्पोर्ट्सने जिंतीने सांगितलं होतं टॉसमध्ये की जर आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्हाला बॅटिंगच हवी होती. म्हणजे टॉसमध्ये दोन्ही संघांच्या मनासारखं घडलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. परंतु मॅच कुणाच्या मनासारखी असेल. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होतीये. डावकुरे आताच एक भेदक गोलंदाज पिसानी गावचा समीर गोगावले गोलंदाजी मार्कवरती. एका बाजूला प्रदीप आणि बाबूराव पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि हे दोन्ही खेळाडू जिंती गावचे आहेत. बॉलर तयार. समीर गोगावले गोलंदाजी मार्कवरती येत आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. चला आपण थोडीशी आता घाई करूया. बाबूराव पाटील मैदानाच्या आतमध्ये त्यांनी तळ ठोकलेला आहे. क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आले. संघाचा डाव सावरलेला आहे. विकेटची पत्तजड जी सुरू होती ती थांबवली प्रखरतेने बाबूराव पाटील यांनी. पुन्हा तयार. आक्रमण केले. एक पाय पुढे काढला. सी कॉर्नरला खेळाडू बॉलच्या खाली. लांबी कमी पडलीये आणि बाबूराव पाटील यांना जावं लागेल माघारी. फटक्यामध्ये नव्हतं पूर्णत्व. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमला. बाबूराव पाटील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केला परंतु लांबी कमी पडलेली आहे आणि त्याचमुळे की काय बाबूराव पाटील यांना माघारी जावं लागते. परंतु बाबूराव पाटील यांनी क्रमांक 3 वरती येऊन एक चांगला आणि छोटासा खेळ चांगला केला. अजय खांडेकर मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती. बॉलर तयार. बॅटची कडा घेऊन बॉल डिक्लेअर झोन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. एक सिंगल धाव. आल्या पावली आक्रमण करण्याचा प्रयत्न अजय यांचा होता. टप्पा पडल्यानंतर बॉलने बॅटचा किनारा घेतला. मिळाला भाग्याचा सहारा. बॉल गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका बाजूला धावा कुटाव्या लागतील टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमला. बॉलर तयार. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढलेला आहे. पंचाने सांगितलं की लेग बायची एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये समीर गोगावले करतायत. 3 बॉल आतापर्यंत हाताळले. एक गडी त्यांनी गारद केला. 2 फलंदाज माघारी पाठवलेले आहेत. परंतु एका बाजूला धावा कुटाव्या लागतील. धावा बनवाव्या लागतील टीम जिंती डीके स्पोर्ट्सच्या टीमला. अजय यांच्याकडे प्रतिभा आहे कौशल्य आहे. आज त्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. फटका हवेत खेळण्याचा प्रयत्न आणि स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये समीर गोगावले यांनी हा झेल पूर्ण केलाय. धक्का क्रमांक लागलाय तो आता 3रा टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमला. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत आतापर्यंत 11. प्रथम बॅटिंग करताना टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमने आतापर्यंत या धावा बनवलेल्या आहेत. येणाऱ्या फलंदाजांना आता डाव सावरावा लागेल. धावा कुटाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक आता 5 वरती. सोमा मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. कम्स इन मिडल मधल्या फळीमध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. आता तुम्ही कोणत्या क्रमांकावरती आलाय याला महत्व नाही. तुम्ही संघासाठी आता धावा किती बनवताय याला फार मोठं महत्व आहे आणि या मॅच मध्ये त्या धावा बनवाव्या लागतील. बॉलर तयार समीर गोगावले. आल्या पावली आक्रमण करण्याचा प्रयत्न. इथे डॉट आलाय. धाव आता या बॉलच्या पाठीमागे मिळत नाहीये. निर्धाव बॉलची सांगता होतीये. 5 बॉल हाताळले समीर गोगावले यांनी. अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. काटकसरीचं षटक हाताळलं आणि या ओव्हरमध्ये महत्वाची विकेट जी होती ना बाबूराव पाटील सारख्या फलंदाजाला माघारी पाठवलंय. आता हा बॉल वाईट +1 2 धावा मिळतील. दोन्ही संघांचा आपण एका महत्वाच्या सूचनेकडे लक्ष वेधून घेऊया. जर पहिल्या मॅचला बॉल जर बाहेर गेला आणि तो आला नाही तर तुम्हाला फ्रेशच बॉल दिला जाईल. याची आपण नोंद घ्या कारण जुना बॉल अवेलेबल नाहीये. जोपर्यंत जुना बॉल अवेलेबल होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला फ्रेशच बॉल दिला जाईल. खास करून पहिल्या इनिंगसाठी. आणि जर दुसऱ्या इनिंग मध्ये अशा प्रकारची परिस्थिती आली ना आज आपल्याकडे जर जुना बॉल नसेल तर तुम्हाला फ्रेश बॉलनेच खेळावं लागेल. याची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 2चा खेळ आता संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती तब्बल
13 धावा बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमने बनवलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्कवरती जय येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती आहे 13, 3 गडी बाद. 13 वरती 3, 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आता थोडीशी धावसंख्येची भूक जी आहे ना टीम जिंती आणि डीके स्पोर्ट्सला आता हळूहळू वाढवावी लागेल. जमेची बाजू कोणती आहे तर स्ट्रायकर जोडीतले आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप आहेत आणि त्यांनी आतापर्यंत एकही बॉल खेळलेला नाहीये. आता त्यांना सूत्र आणि जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्यावी लागेल. खोदून काढलाय हा बॉल, क्षेत्ररक्षक आहे डीपला, लॉंगॉनला, बॉलची फेकी हो नाही या प्रयत्नामध्ये दुसरी धाव थांबवलेली आहे. कारण जोखमीचं राहिलं असं, कारण फेक चांगल्या प्रकारे आली, वेगाने आली, त्यामुळे फलंदाजांना मुभा मिळू शकली नाही एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये करण्यासाठी. त्याच्यामुळे एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं. आयुष्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी अशाही असतात ना की त्याच्यावरती आपल्याला समाधान मानावं लागतं. समोर खेळलाय बॉल, लॉंगॉनच्या डोक्यावरतून बॉल निघाला सीमारेषेच्या पलीकडे. एनबी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला षटकार आलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना फलंदाज सोमा यांच्या बॅटमधून हा मोठा टोला आणि त्यांच्या बॅटचा सुरू झाला आता मैदानाच्या आतमध्ये बोलबाला षटकार. संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकला होता, मोठे फटके येत नव्हते. मैदानाच्या आतमध्ये सोमा आले आणि त्यांनी या बॉलवरती मोठा प्रहार केलाय. धावसंख्या वाढवणारा षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. जय यांच्या विरुद्ध आक्रमण केलेलं आहे. सुरुवातीचा पहिला बॉल जय यांनी चांगला टाकला होता, परंतु हा बॉल थोडासा महागडा राहिला. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सोमा मनोबल वाढला असेल, कारण ज्या प्रकारचा फटका त्यांनी खेळला समोरच्या बाजूला, उंची, लांबी या सर्व काही गोष्टींचा योग्य समतोल त्यांनी या स्ट्रोकच्या पाठीमागे साधला होता. हा फटका आता फसलाय, बॉल हवेत उभा राहिलाय. खेळाडू 3 बॉलच्या खाली आणि ते पहा स्वतः जय बॉलच्या खाली आले होते, परंतु कॅच पकडू शकलेले नाहीयेत आणि या बॉलच्या पाठीमागे सिंगल धाव इथे प्राप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते. 3 बॉलचा खेळ संपलाय. 21 धावा धाव फलकावरती टीम जिंती डीके स्पोर्ट्स हा संघ प्रथम बॅटिंग करताना. आता यानंतरची मॅच एका बाजूला येवती कुसूर आणि पिंटू दादा 11, करण जोशी आणि अंबारडे या 2 टीम मध्ये होणार आहे. आता हा फटका फसला आणि फलंदाजाला यावं लागेल माघारी. प्रदीप आज स्ट्रायकर जोडीमध्ये येऊन मोठा खेळ करू शकले नाही. ओव्हर नंबर 3 मध्ये त्यांना बॅटिंगसाठी संधी मिळाली, परंतु त्या संधीचं सोनं करता आलं नाही. मोठा फटका खेळताना फटका फसला आणि क्षेत्ररक्षकाने येऊन तो झेल पूर्ण केला. धक्का क्रमांक लागला 4था टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमला. सतीश मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 6 वरती येत आहेत. मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात डीके स्पोर्ट्स या टीमचे खेळाडू आहेत, मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. अकुट टप्प्याचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न आणि सतीश म्हटलं की एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करावी लागेल, कारण संघाला धावांची गरज आहे आणि त्या धावा मैदानाच्या आतमध्ये कुटाव्या लागतील. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल, पंचांनी सांगितलं की डॉट आलाय. षटक क्रमांक 3चा खेळ आता संपलेला आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस प्रथम बॅटिंग करताना टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमने बनवलेले आहेत धावा. तब्बल आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती आहेत 21 आणि गडी गमावलेले आहेत 4. शेवटच्या ओव्हरचा खेळ शेष आहे. वळूया आपण अंतिम षटकाच्या खेळाकडे.
गोलंदाजी मार्गवरती अंतिम षटकासाठी वैभव येत आहेत. स्लॉग ओव्हरचे षटक आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना, एक डीप मिड विकेट, एक सी कॉर्नर, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक डीप कव्हर. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप. मॅचच्या सुरुवात, अंतिम षटक. फुल टॉस बॉल, त्याला माफी नाहीये. बॉल मिड विकेट, सीमारेषा पार. फुल टॉस बॉल म्हटलं की मेजवानी, आणि त्या मेजवानीवरती मारलाय सोमा यांनी ताव. बॉल सीमारेषा पार, षटकार आलाय. धावसंख्या तर भरारी घेते जाऊन पोहोचले 27. 27 धावा धाव फलकावरती येत आहेत. या फटक्याने स्कोरबोर्ड मध्ये मोठा बदल केला, कारण ओव्हर नंबर 3चा खेळ जर आपण पाहिलं तर अवघ्या धावा आल्या होत्या 8, आणि या पहिल्याच बॉलवरती धावा आलेल्या आहेत 6. मैदानाच्या आतमध्ये सोमा काय खेळ केलाय. टप्पा पडल्यानंतर थाय पॅडला भेटणारा बॉल. पंचांकडे अपील केली. हो, पंचांकडे तुम्ही दाद मागू शकता, अपील करू शकतात, कारण जर तुम्ही अपील केली तरच पंच एखाद्या खेळाडूला आऊट देऊ शकतात. त्यामुळे अपील तुम्हाला करावी लागते. पंचांनी अपील फेटाळली. डॉट आलाय. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे. पायांचा वापर केला होता, परंतु टायमिंग प्रॉपर करू शकले नाही. दुसरीचा प्रयत्न आहे. 2 धाबा बघता बघता चातुर्याने, चपळतेने इथे दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. तब्बल 3 बॉलचा खेळ झालेला आहे. 3 बॉलचा खेळ आता शेष आहे. यानंतरची मॅच आपल्या समोर येणार आहे. एका बाजूला कराड तालुक्यातील येवती कुसूर 2 गाव 1 संघ या संकल्पनेअंतर्गत खेळणार आहेत. एका बाजूला शाहूवाडीतले 2 संघ आहेत, करण जोशी आणि अंबारडे. आणि या बॉलच्या पाठीमागे मोठ्या विकेटचं पतन होतं, ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये चांगला खेळ टीमसाठी केला. सोमा माघारी जात आहेत. कौतुक त्यांचं करावं लागेल, कारण ज्या परिस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये ते आले होते ना, ती परिस्थिती अनुकूल नव्हती, बिकट होती. परंतु या बिकट परिस्थितीमध्ये तिकट खेळ केला. मोठा फटका खेळताना लांबी कमी पडली. बॅटिंग करताना 2 षटकार हे त्यांच्या खेळाचं वैशिष्ट्य राहिलं, आणि बॅटिंग करताना टीमसाठी योगदान दिलं ते 15 धावांचं. आता इथून पुढे शेवटच्या 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या बॉलवरती फक्त मिळालेली आहे ती सिंगल मिळते. षटकातला शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा टीमची टोटल आहे 30 धावा धाव फलकावरती. तब्बल 23 बॉलचा खेळ झालेला आहे. षटकातला शेवटचा बॉल आणि नंतर टॉस केला जाईल. ओके, आणि इथे हा पहिला डाव संपलेला आहे, आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेले आहेत धावा टीम जिंती डीके स्पोर्ट्स या टीमने 31 बनवलेले आहेत, आणि 32 धावांचं लक्ष आहे टीम बोर्ने आणि पिसानी या टीम समोर. येणारे बॉल आहेत 24, आणि 24 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायच्या आहेत धावा इथून पुढे 32. तर एका बाजूला जिंती आणि डीके स्पोर्ट्स या टीमला या 24 बॉलमध्ये धावसंख्येचा करायचा आहे तो बचाव. जसं मात्र सत्र क्रमांक 2 ला सुरुवात होईल, आवाजामध्ये आपण करूया फेरबदलने. आपण आज आवाज ऐकणार आहोत कॉमेंट्री बॉक्समध्ये. सातारा टेनिस बॉल आणि KSKचा आवाज, गणेश शिंदे सरांचा आवाज तुम्हाला कॉमेंट्री बॉक्समधून आज ऐकायला मिळणार आहे. त्यांचे आपण सेकंड इनिंगसाठी स्वागत करूया. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा, आस्वाद घेत राहा. NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई प्रेझेंट NB चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हे पर्व आणि पहिली मॅच. हॅलो,
धन्यवाद मित्रांनो, ज्यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रामध्ये ऐकत होता, अर्थातच व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र निलेश मर्डेकर सर. आपण पाहताय, अनुभवताय खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या पंढरीमधून, अर्थातच नवी मुंबई शहरामधून NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई, अर्थातच निलेश दादा पिंतळे यांच्या खऱ्या अर्थानं संकल्पनेतून साकारली जाणारी ही एक भव्य दिव्य चॅम्पियन ट्रॉफी, अर्थातच NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी आपल्या भेटीला या नवी मुंबई शहरामधून. आणि या स्पर्धेतील पहिली मॅच आपल्या भेटीला आपण पाहतोय. एका बाजूला बोर्नी पिसानी विपक्ष जिंती DK स्पोर्ट्स. खऱ्या अर्थानं या टीममध्ये लग्नाली लढत, पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झालाय. 31 ऑन स्कोरबोर्ड आपण पाहतोय, 32 ऑन विन. खऱ्या अर्थानं या ठिकाणी सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर कमी धावसंख्या, आणि खऱ्या अर्थानं हा सीझन सर्दीचा पाहिला तर खेळपट्टी थोडीशी दमट असते, दव पडलेला असतं, आणि त्याचा फायदा गोलंदाजांनी घेताना आपल्याला पाहायला मिळाला. तर आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं फलंदाज आपण पाहतोय संदीप, त्याचबरोबर अतुल. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाजी मार्कवरतून आपण सोमा यांना पाहतोय. 32 धावांचा बचाव करण्यासाठी नक्कीच सज्ज टीम खऱ्या अर्थानं. जिंती त्याचबरोबर DK स्पोर्ट्स सज्ज झालात. 32 धावांचा बचाव थोडंसं या T20 क्रिकेटमध्ये आपण जर विचार केला तर थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेट आहे. पहिला चेंडू सोमा घेऊन निघतायत. थोडासा रनअप मध्ये नक्कीच बिघाड, पंच सांगतील इज अ डेड बॉल. स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं संदीप, नॉन स्ट्राईक एंडला अतुल, अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम पिसानी वीर मराठा बोर्णे. अर्थातच एक चांगलं युद्ध पाहायला मिळेल का क्रिकेट रसिकांना. पहिला चेंडू अतिशय चांगला देखना होता, पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग पाहायला मिळाला. आणि आपण जर विचार केला, ज्या वेळेस आपण डावखुरे हाताचे गोलंदाज पाहतो ना मित्रांनो, नक्कीच व्हॅरिएशन एक अतिशय चांगला महत्त्वाचा पैलू त्यांच्यामध्ये सातत्यानं आपण पाहिला आहे. आणि ज्यावेळेस एक गाव दोन गाव एक टीम अशी संकल्पना येते ना मित्रांनो, नक्कीच काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न सातत्यानं आपल्या पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटने केला आहे. आणि तेच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून, अर्थातच NB चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील सोमा. थोडा शॉर्ट पेस, अतिशय तिखट, अगदी सटीक बाउन्सर पाहायला मिळाला. इथे मात्र गोलंदाज आपली चुणूक दाखवत आहेत. सोमा यांना माहिती आहे आपल्या हातामध्ये फार कमी धाबा आहेत, कारण 4 षटकामध्ये 32 धाब्यांचं आव्हान म्हटलं की आजचा हा एक फलंदाजांचा प्राबल्य असलेलं हे टेनिस क्रिकेट आहे, आणि त्यामध्ये बचाव करायचा तर अशा पद्धतीची गोलंदाजी हवी आहे. पुन्हा एकदा काहीतरी मिस्टेक होते रनअपमध्ये नक्कीच सोमा, कारण थोडासा लॉंग रनअप आहे सोमांचा, परंतु संदीप यांच्यावरती सर्वांच्या नजरा खेळल्यात. कारण एक ज्यावेळेस आपण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक खेळत असतो, संघाकडून आपल्या नक्कीच अपेक्षा वाढलेल्या असतात. पुन्हा एकदा तोच दिशा, तीच लाईन आणि तोच रिझल्ट पाहायला मिळतोय. वा बाय वा, आतापर्यंत सलग 3 निर्धाव चेंडूचा खेळ संपन्न झालाय, आणि सोमा अगदी सटीक आणि बदलं तर योग्य ट्रॅकवरती गोलंदाजी करतायत. तुमच्याकडे असणारं खऱ्या अर्थानं एक वेगळं व्यक्तिमत्व इथे दाखवण्याचा प्रयत्न करतायत सोमा, कारण मी मॅन्डेटरी पॉवर प्ले घेऊन आलोय. मी दोन गाव एक टीम याला प्रेझेंट करतोय, परंतु आता बुडवलाय. गॅप आहे इथे, मात्र क्षेत्ररक्षक जाती लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक येत आहे, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव कंप्लीट झाली आहे. आपण जर पाहिलं 2 क्षेत्ररक्षक एक सी कॉर्नरला सज्ज, एक लॉंग ऑफ, असं नक्कीच बाउंड्री लाईनचं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पाहतोय एक पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, त्यानंतर मात्र मिड ऑन आहे, मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षणाची सजावट नक्कीच चांगली पाहायला मिळते. पाहिजे फुलटॉस आहे, आणि अगदी फुलटॉसला योग्य समाचार दिला. हलक्या हाताने खेळले, ताकद कमी पडली, दुसऱ्या धाबेसाठी पलटले जात आहेत, आणि बघता बघता सहजरित्या 2 धाबा कंप्लीट केला गेलात. थोडंसं रिलॅक्स आहे. आपण जर विचार केला टीम पिसानी वीर मराठा बोर्णे, कारण
कारण खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला 32 धावा, एक दोन मोठे फटके यामध्ये नक्कीच फलंदाजी करत असणाऱ्या संघाला थोडस एक वेगळ्या ट्रॅकवरती घेऊन येणार आहे. परंतु ते फटके कधी येणार? पॉवर प्लेचं षटक चालू आहे. सोमा अतिशय चांगली गोलंदाजी करतायत. भाऊया पुन्हा एकदा जोरकास एज लागली आहे, परंतु लॉंग स्टॉपला चेंडू जाईल एका धाबेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. पंचांचा इशारा येतो एंड ऑफ द फर्स्ट षटक. पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती टीम जिंती डीके स्पोर्ट्स जाऊन पोहोचलाय बिनबाद 4. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर पहिले 3 चेंडू अतिशय जबरदस्त पाहायला मिळाले होते. त्याच अनुषंगाने आपण जर विचार केला इक्वेशनचा, तर आता मात्र 18 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण नव्याने असेल. आपण जर विचार केला मित्रांनो, या स्पर्धेचे जनक अर्थातच निलेश दत्ता बिंदाडे खऱ्या अर्थानं पुण्यामधील धनकवडी येथील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थानं क्रीडा क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. टेनिस क्रिकेट असू द्या, त्याचबरोबर फुटबॉल असू द्या, कबड्डी असू द्या, या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म द्यायचं काम निलेश दादांच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातंय. आणि आज ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवरती आहे आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं हे पर्व मात्र मुंबई शहरामध्ये होतंय. या NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हाच्या सरचं स्वागत करूया. त्या दरम्यान एक अतिशय बुलंद गगनचुंबी फटका, परंतु इथे काय घडतंय? खऱ्या अर्थानं डीप मिड विकेट रिजनला अतिशय देखणा झेल टिपला गेलाय आणि इथे मात्र खेळ संपवलाय. फलंदाज मात्र संदीप बॅक टू द पवेलियन. इथे मात्र गोलंदाज बाबूराव आल्या आल्या पहिलाच चेंडूवरती नक्कीच अतिशय देखणा चेंडू हाताळला, कारण फटका अतिशय बहारदार सजला होता. ताकद लागली गेली होती, परंतु कुठेतरी गतीचा जो इफेक्ट पडला होता त्यामध्ये चेंडू मात्र पार होऊ शकला नाही आणि तिथे झेल मात्र अतिशय चांगला टिपला गेला. आणि जयवंत त्याच्या माध्यमातून सुरेख न्यू बॅटर जयवंत मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. जयवंत बोर्णेगावचे हे खेळाडू आज मात्र नक्कीच एक गाव 2 गाव 1 टीम या संकल्पनेतून खेळताना पाहायला मिळतात. बाबूराव पुन्हा एकदा हो समजदारीचं क्रिकेट पहा. इथे मात्र एक विकेट गेले मागच्या चेंडूवरती, त्यानंतर मात्र जयवंत यांनी समजदारी दाखवली. थोडासा नक्कीच एक बचावात्मक पवित्र आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आपण जर विचार केला अगदी मर्यादित षटकांच्या मॅचेस असतात ना, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चेंडू थोडासा वेगळ्याच पद्धतीने खेळावा लागत असतो. पुन्हा एकदा बाबूराव निघतील. हो आता मात्र अगदी जोरकस पंच करायचा होता, परंतु तिथे चेंडू आणि बॅटचं जे अंतर होतं त्यामध्ये थोडासा नक्की तफावत पाहायला मिळाली. इथे मात्र आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झाले. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा बाबूराव सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. आता बॅटचे रडार हो चांगला फटका आहे, परंतु धावा किती देऊन जाईल हा प्रश्न चिन्ह उभा राहणार आहे. आणि पंच सांगतायत याच डी झोन आहे, कारण मित्रांनो तुम्हाला व्ही मध्ये खेळावं लागेल आणि इथे मात्र एकाच धावेची भर असेल. धावसंख्येचा एकूण विचार केला तर 5 धावा. तर 5 धावा फक्त आतापर्यंत मला वाटतं 1.4चा खेळ संपन्न झालाय. कुठेतरी टीम खऱ्या अर्थानं पिसानी वीर मराठा बोर्णे इथे मात्र पहा उंच फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत का? नाही, अवक्या बाहेर चेंडूला पाठवलंय. सी कॉर्नर मिड विकेटच्या मधून एक धमाकेदार NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी षटकार येतोय. 6 धाब्यांनी खऱ्या अर्थानं जे प्रेशर आलं होतं ते खऱ्या अर्थानं इथे मात्र थोडासा नक्कीच रिलीज झालंय म्हणेन पिसानी वीर मराठा बोर्णे. अर्थातच सीधे या षटकारांनी पुन्हा एकदा ट्रॅकवरती गाडी आणली. फलंदाजी करत असणाऱ्या संघ पुन्हा एकदा आता मात्र फटका थोडासा नक्कीच लेट झाला मी म्हणेन. चेंडू जाईल थर्ड मॅन रिजनला एका धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 धावा. 12 धावा. आता मात्र आपण जर एकूण विचार केला तर 20 धावींची आवश्यकता असेल. येणारे मात्र 2 षटकांचा खेळ शिल्लक असेल. 12-20चं समीकरण नव्याने आपल्या समोर असेल. आपण पाहताय मित्रांनो खऱ्या अर्थानं NB स्पोर्ट्स फाउंडेशन मुंबई अर्थातच NB स्पोर्ट्स माध्यमातून
NB चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेचं आयोजन या क्रिकेटच्या पंढरीमधून अर्थातच नवी मुंबई शहरामधून आपल्या भेटीला ही स्पर्धा अर्थातच ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जाते आणि घर बसल्या आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते मित्रांनो. परंतु आम्ही नक्कीच सांगू, एक चांगलं क्रिकेट या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण 2 गाव एक टीम ही संकल्पना अतिशय चांगली आहे. कारण 2 गावातील अतिशय चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये एका टीम मधून खेळताना पाहायला मिळतील. तर न्यू गोलंदाज पाडी 12-20चं समीकरण आहे. फटका फसलाय. यस, इथे मात्र फक्त 1 आणि 1च धाव असेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा एकूण विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आहेत. आता इथे मात्र नक्कीच कुठेतरी 1-2 मोठे फटके आवश्यक असतील. खऱ्या अर्थानं दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं, एका बाजूला जयवंत, दुसऱ्या बाजूला अतुल, अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढच्या ज्या 2 टीम्स आहे, टीम त्यांना विनंती असेल, पिंटू दादा अंबार्डे, त्याचबरोबर येवती कुसूर कराड, फटका सजलाय परंतु फक्त आणि फक्त 1 आणि 1च धाव देऊन जाणार आहे. खरं पाहिलं गेलं तर ज्यावेळेस आपण 180च्या मैदानामध्ये खेळतो ना, त्यावेळी नक्कीच मित्रांनो फलंदाजांना बऱ्याचदा आपला जो नॅचरल गेम असतो त्यामध्ये नक्कीच खूप सारे बदल करावे लागत असतात. कारण आजचा जर विचार केला ना तर जास्त करून फाईन लेग, थर्ड मॅन या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांकडून केला जातो. परंतु इथे डिक्लेअर आहे, हो सुरेख चेंडू आहे, आपलातून आहे, पॉपिंग क्रीज सोडलं होतं. परंतु इथे मात्र अतिशय चांगली गोलंदाजी पॅडीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. एका धावेची भर नक्कीच असेल परंतु ती मात्र कॉन्फिडन्स भरी नाहीये असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर 15 धावा धावफलकावरती अजूनही 17 धावींची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा पाडी मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरतून. आता लाफ्टर केलाय, फटका आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले जातील. ओ मिस केलाय, चेंडू गेलाय मात्र नक्कीच सीमारेषा बाहेर. थोडासा जजमेंट मात्र फसलं गेलंय. अतिशय चांगली गोलंदाजी मी म्हणेन, कारण जवळजवळ क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले गेले होते परंतु थोडासा अंदाज आला नाहीये आणि चेंडू मात्र गेला आहे अगदी पॉइंट आणि पॉइंट कव्हरच्या मधून 4 धाब्यांसाठी. ह्या खूप महत्वाच्या होत्या, कुशल मुवमेंटला आलेल्या 4 धावा होत्या. कारण खऱ्या अर्थानं कुठेतरी अंतर वाढत चाललं होतं. इक्वेशन आता मात्र आपण पाहिलं 8 चेंडू आणि 13 धाबा. 8-13 पुन्हा एकदा. आता मात्र कडक साऊंड, कडक 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 बेधडक चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट रिजन, सीमारेषा बाहेर. 6 धाब्यांसाठी. त्या दरम्यान या ठिकाणी यांचं मात्र शुभागमन होतंय NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीसाठी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी नक्कीच एक मोलाचं सहकार्य लाभलंय. ते सन्माननीय आदरणीय श्री राहुल दादा पवार, संस्थापक अध्यक्ष भोर युवा फाउंडेशन यांचे इथे शुभागमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी नक्कीच बहुमूल्य योगदान प्राप्त झालंय. आदरणीय श्री राहुल दादा पवार, आगतम स्वागतम सुस्वागतम, सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्या दरम्यान इथे मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्येला आकार, धावसंख्या मात्र 26 धावा. 1 डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धावा असेल, 27 धावा धावफलकावरती. एंड ऑफ द 3 षटक. 3 षटकाचा खेळ संपलाय, 3 षटकाच्या अंती. त्या दरम्यान खऱ्या अर्थानं संस्थापक अध्यक्ष भोर युवा फाउंडेशन आदरणीय श्री राहुल दादा पवार यांचं इथे शुभागमन होतंय. त्यांचं NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी मध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करूया आपण. दादा आपलं या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आयोजकांच्या वतीनं, NB स्पोर्ट्सच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि जाऊया मॅच कडे रुख करूया. आता मात्र इक्वेशन आपण जर पाहिलं 6 चेंडू आणि 5 धाब्यांचं गोलंदाजी मार्क वरती आणलं जात आहे. बॉलर कोण आहे?
अजय अजय खांडेकर गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र बचाव करायचा आहे 5 धाब्यांचा. क्षेत्ररक्षण थोडासा नक्कीच बदलामध्ये आहे, परंतु इथे मात्र जेलची संधी आहे. एक छोटासा खेळाडू आणि इथे मात्र नक्कीच त्या जेलमध्ये परिवर्तन झालंय आणि धक्का बसलाय. क्रमांक 2 अतुल बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच नक्कीच कोणत्या बाजूला झुकेल सांगता येत नाहीये. क्रिकेटला म्हटलं जातं रंग बदलणारा सरडा, आणि जोपर्यंत अंतिम चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत कोणताही अनुमान नाही. न्यू बॅटर समीर गोगावले इन ॲट नंबर 4 दाखल होत आहेत, परंतु 5 चेंडू आणि 5चं समीकरण आहे. खऱ्या अर्थानं कित्येक रेकॉर्ड आपण आतापर्यंत टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलेत मित्रांनो. 6 चेंडू 2 धावा सुद्धा डिफेंड झाल्यात, 6 चेंडू 1 धाव सुद्धा डिफेंड झाले. तर ह्या डिफेंड होऊ शकतात. तुलायमान स्थितीमध्ये क्रिकेट पाहायला मिळते आपल्याला या पहिल्याच लढतीमध्ये. या स्पर्धेची रंगत पाहायला मिळते मित्रांनो. कशी असेल येणारे 2 दिवसाचं क्रिकेट या पहिल्या लढतीनं दाखवलंय. कुठेतरी वाटलं होतं की सहजरित्या हे आव्हान लिलाया पार केलं जाईल, परंतु नाही आहे. इथे फाईट दिली जाते. अतिशय चांगलं क्रिकेट या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. एका बाजूला टीम आपण पाहतोय बोर्नी पिसानी, तर दुसऱ्या बाजूला टीम जिंती डीके स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ओ इथे मात्र काय घडेल, पण आमच्याकडे वळले जातील. हो यस, इथे मात्र अगदी कुशल मुवमेंट आहे. अगदी खरं विचार केला ना. चला इथे मात्र हा चेंडू हाताळणं नव्हतं का आपण पाहिलं तर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरतून ओ चांगला फटका, अगदी इनसाइड आउट खेळलाय, चेंडूला पाठवलाय विनिंग शॉट कडे आणि विन द मॅच. इथे मात्र टीम बोर्नी आणि पिसानी जिंकली ना. टीम बोर्नी प्लस पिसानी या टीमनी मात्र आपला पहिला विजय NB स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफी प्रेझेंट्स मध्ये नोंदवला गेलाय. आणि खूप खूप अभिनंदन असेल टीम बोर्नी प्लस पिसानी या दोन गाव एक टीम या संकल्पनेतून खेळल्या गेलेल्या या स्पर्धेमध्ये. अर्थातच टीम बोर्ने प्लस टीम पिसानी या टीमनी विजय संपादन केला. विजय संघांचं खूप खूप अभिनंदन. पराभूत संघांचं सुद्धा अगदी मनाच्या